न्यूज लाईन, अचूक वेधक. कराड प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने ठेकेदार DP जैनाची यंत्रणा लागली कामाला. राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाच्या कामांतर्गत कराड शहराजवळ कोयना नदीपात्रामध्ये नवीन पूल उभारणीचे DP जैन ठेकेदार कंपनी सध्या काम करीत आहे. नवीन पूल निर्माण कामासाठी कोयना नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर भराव टाकल्याने कोयना नदीच्या प्रवाहाचा मार्ग संकुचित झाला आणि पर्यायाने पाण्याचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला. पाण्याबरोबर कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आणि कराड शहरावरती पाणी संकट कोसळले. कराड शहरासह चौंडेश्वरी नगर व गजानन हाऊसिंग सोसायटी भागातील नागरिकांवर अभूतपूर्व असे पाणी संकट कोसळले. या पार्श्वभूमीवर कराड नगर परिषदेमध्ये नागरिक बैठक संपन्न झाली. आपदग्रस्त नागरिकांनी संबंधित ठेकेदारावर प्रचंड संताप व्यक्त केला. कराडकरांच्या तीव्र भावना विचारात घेऊन कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी DP जैन व संबंधितांना नदीपात्रातील भराव तत्काळ काढण्याचा आदेश दिला होता. प्रांत अतुल म्हेत्रे यांनी घेतलेल्या परकड भूमिकेमुळे नागरिकांचा संताप काहीसा थंडावला आणि दिलासा देखील मिळाला. जे नदीमध्ये भराव टाकलेला आहे तो भराव हा आत्तापासून त्यांनी काढायला चालू करावा आणि जर का नाही काढायला चालू केला तर तिथं तहसील कार्यालयाची मशिनरी सगळी जाईल आणि त्याचे पैसे पहिला गुन्हा दाखल करेल आणि पैसे तुमच्याकडनं. आणि खऱ्या अर्थाने प्रांताधिकारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे DP जैन यांनी नदीपात्रामध्ये टाकलेला भराव काढण्याचे काम देखील हाती घेतले. 6 JCBच्या साहाय्याने नदीपात्रातील भराव काढण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र ठेकेदाराच्या बेमुरवत कारभाराने कोयना नदीकाठची शेतमळी देखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकलेसह प्रमोद तोडकर, द न्यूज लाईन, कराड. न्यूज लाईन, अचूक वेधक.